चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातून चोरी गेलेली स्विफ्ट डिझायर कार आणि 60,000 रुपयांचा रोख रकमेच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळालं आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पेट्रोलिंग दरम्यान संशयित वाहनाचा पाठलाग करून आरोपीसह चोरीची कार ताब्यात घेण्यात आली आहे। नेमकं काय घडलं ते पाहूया। दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी प्रभाकर येरणे यांनी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती। मौजा खांबाडा, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथून त्यांची स्विफ्ट डिझायर कार आणि कार मध्ये असलेली 60,000 रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे सांगितले। या तक्रारीवरून वरोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। या गुन्ह्याची माहिती महाराष्ट्र पोलीस केंद्र जाम येथे प्राप्त झाली होती। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पेट्रोलिंग करत असताना जाम पोलीस केंद्राच्या अधिकारी व अंमलदारांना नंबर प्लेट नसलेली एक संशयित कार हैदराबादच्या दिशेने जाताना दिसली। पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन न थांबवता पळ काढला। मात्र पोलिसांनी अत्यंत कसोशीने वाहनाचा पाठलाग केला। मौजा अजंती शिवार येथे नाकाबंदी करून संशयित वाहन आणि चालकास ताब्यात घेण्यात आलं। तपासादरम्यान चालकाने आपलं नाव प्रमोद अजाबराव मडावी, वय 40 वर्षे, राहणार पाटणबेरी, तालुका केडापूर, जिल्हा यवतमाळ असल्याचं सांगितलं। वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये 2 नंबर प्लेट आढळून आल्या। यावरून सदर कार चोरीची असल्याचं स्पष्ट झालं। पुढील कार्यवाहीसाठी आरोपी आणि चोरीची स्विफ्ट डिझायर कार त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे। अशाच इतर बातम्यांसाठी आपण पाहत रहा तहलका वर्धा। धन्यवाद।